जे घोटाळे आहेत हे पूर्ण मी दाखवून दिलेले होते. CO साहेब असतील, कोण कोण घोटाळे करते, कर्मचारी व्यवस्थापक असतील, मधले कर्मचारी 4 जण आहेत, त्यांनी घोटाळा केलेला आहे. चे अध्यक्ष असतील दिलीपरावजी पारेकर साहेब यांनी मी कॅशियर असताना 1,30,00,000 रुपये CO साहेबाच्या सिग्नेचर सहित त्यांना देण्यात आलेले होते. ते पैसे शाळेच्या बांधकामासाठी वापरलेले आहेत. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट घोटाळा एकामागे एक आपल्याला मल्टीस्टेटचे घोटाळे पाहावयास मिळत होते. ज्ञानराधा असेल, जिजाऊ मल्टीस्टेट असेल, छत्रपती असेल किंवा इतर साईबाबा मल्टीस्टेट असेल, अशा विविध मल्टीस्टेटचे घोटाळे समोर आले होते. याच अनुषंगाने आपण काल देखील एक बातमी केली होती खोलेश्वर मल्टीस्टेटची, जी की माजलगाव तालुक्यातील दिंडूळ या शाखेची आपण बातमी केली होती. त्याच शाखेत जवळपास 70 लाखाचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं होतं आणि त्याची तक्रार आता पोलीस अधीक्षकांकडे केली होती. पण या खोलेश्वर मल्टीस्टेटमध्ये 70 नव्हे तर कोट्याधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं देखील आता समोर येत आहे. आपल्यासोबत तिथले जे पहिले पूर्वी कर्मचारी होते ते आता आपल्यासोबत आहेत. नेमकं ह्या खोलेश्वर संस्थेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे काय सांगा? मी 5 ते 6 वर्ष तिथं कर्मचारी होतो बँकेमध्ये. 5 ते 6 वर्ष कर्मचारी असताना जे घोटाळे आहेत हे पूर्ण मी दाखवून दिलेले होते. CO साहेब असतील, कोण कोण घोटाळे करते, कर्मचारी व्यवस्थापक असतील, मधले कर्मचारी 4 जण आहेत, त्यांनी घोटाळा केलेला आहे. आणि 1.5 वर्षापूर्वी जे घोटाळा केला आहेत ते आज कसं काय उघड केला? यांनी उघड केला तर कशामुळे उघड केला? एका कस्टमर असतील, शेतकरी आहेत, त्यांनी काल एक तक्रार दाखल केली. तक्रार अशी दाखल केली की माझे 70 लाख रुपये यांनी माझ्या अकाउंटवर टाकलेले नाहीत. हे सर्व बँकेनं हे केलेले आहेत. असे कित्येक कस्टमर आहेत की या कस्टमरचे पैसे या कर्मचाऱ्यांनी लोन मारलेला आहे. कस्टमरला माहीतसुद्धा नाही आहे. कस्टमरला माहीत नाही की मी असे कस्टमरच्या खात्यावर लोन उचलीत आहेत कर्मचारी. आणि ह्या सर्व गोष्टी मी CO साहेबांना दाखवून दिलेल्या आहेत 2025मध्ये, मी बँक सोडायच्या आधी. आणि हे असे आरोप करायला लागले, त्यामुळे मी बँक सोडलेली होती 1.5 वर्षापूर्वीच. आणि हे आरोप माझ्यावर आज करीत आहेत. मी जर घोटाळा केला असता तर हे 1.5 वर्षापूर्वीच माझ्यावर आरोप करायला पाहिजे होते आणि माझ्यावर तक्रार दाखल करायला पाहिजे होती. पण त्यांना हे अशी केलेलं नाही. आज काय त्या शेतकरी जो आहे त्यानं तक्रार SP ऑफिसला केल्यामुळे आज पुन्हावरती ढकलायचं आपल्याला हे प्रकरण, त्याच्यामुळे माझ्यावर लादण्यात येत आहे हे प्रकरण. सर्व गोष्टी यामध्ये संस्थेचे अध्यक्ष असतील दिलीपरावजी पारेकर साहेब यांनी मी कॅशियर असताना 1,30,00,000 रुपये CO साहेबाच्या सिग्नेचर सहित त्यांना देण्यात आलेले होते. ते पैसे शाळेच्या बांधकामासाठी वापरलेले आहेत. आणि आतमधल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा माझ्याकडून मी कॅशियर असताना जवळपास पैसे घेतलेले होते, मला रिटर्न केलेले नव्हते. ही प्रकरण फाईल झाल्याच्या नंतर माझ्या अकाउंटवरती जे बाकी होते का हे मला माहीत नाही की यांनी माझ्या अकाउंटला पैसे टाकलेले आहेत किंवा कुठून टाकले. तर यांच्याकडे बाकी होती त्या कॅशियरमधली, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या अकाउंटला टाकले आणि ते पैसे मी भरलेले होते. नक्कीच. मात्र त्यांनी जे पत्र काढले त्यामध्ये तुमच्यावरच 1,50,00,000 तुमच्यावरतीच दावा करण्यात आलेला आहे. आणि हे जे प्रकरण काल जे घडले 70 लाखाचं हे तुम्हीच घडून आणलं असा देखील आरोप केला आहे. त्यावर काय सांगा? हे माझे सर्व आरोप केलेले आहेत हे खोलेश्वर मल्टीस्टेटला वाचवण्यासाठी केले जातात. माझ्यावर आरोप केलेले सर्व चुकीचे आहेत. मी जर दोषी असतो तर माझे दोषी 1.5 वर्षापूर्वी माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती बँकेची. मग तर असं करण्यात आलेलं नाही. कारण ह्या बँकेचं प्रकरण काल उघडकीस बाहेर आल्याच्या नंतर हे आज पुन्हा तरी आपलं चला ढकलायचं यांच्यावर कर्मचाऱ्यावर, म्हणून माझ्यावर ढकलण्यात येत आहे. नक्कीच. आता यावर आपण काय ॲक्शन घेणार आहात का? ॲक्शन मी आता SP सरला एकच निवेदन देणार आहे की सर माझ्या ही सखोल कारवाई करा आणि चौकशी करा. यामध्ये कोण कोण दोषी आहेत. यामध्ये व्यवस्थापक दोषी ह्याच्यामध्ये पपाळ गोविंद नवनाथ असतील, पारेकर परमेश्वर, पारेकर दिनेश आणि येवले रमेश हे सर्व दोषी आहेत. आणि यांच्यावरचा समजा जे आहे यांना दाखवून दिल्यामुळे हे सर्व गोष्टी माझ्यावर ढकललेल्या आहेत. कशा पद्धतीने हा सगळा व्यवहार चालत होता? व्यवहार असा चालू आहे की कस्टमरचे FD लोन असतील, FDवर परस्पर लोन मारणे, मॅनेजरच्या ह्यांच्यानुसार परस्पर बॉन्ड काढून यांनी लोन मारलेले आहेत. व्यवस्थापक असतील, पिग्मी एजंट असतील, पिग्मी एजंट जे आहेत यांनी इतकं काळाबाजार केलेला आहे ह्यांचा की कस्टमरचे अकाउंटसुद्धा नाहीत आणि पैसे स्वतःच्या खिशामध्ये लोन वापरून स्वतः वापरीत आहेत हे पिग्मी एजंट. आता पुढची काय भूमिका असेल तुमची? पुढची माझी एवढीच मागणी आहे की माझ्यावर जे आरोप केलेले आहेत हे सर्व चौकशी व्हावी आणि मला यातून निर्दोष मुक्तता करावी नाही 2 दिवसामध्ये. नक्कीच. आपण पाहायला गेलं तर या खोलेश्वर मल्टीस्टेटचा मोठा घोटाळा आता समोर आलेला आहे. नेमकं आता या मल्टीस्टेटमध्ये जे ठेवीदार आहेत त्यांचे पैसे सुरक्षित आहेत की नाहीत हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. नेमकं आता ठेवीदार काय भूमिका घेतात, आपले पैसे सेफ आहेत की नाहीत हे पाहतात की दुर्लक्ष करतात, की जे जिल्हा निबंधक आहेत ते यावर काय कारवाई करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन नितेश उपाध्ये, बीड.